श्री स्वामी समर्थ. वेलकम टू सुनीता शिंदे ब्लॉग. तर कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर तुम्हाला समजलं असेल की हा व्हिडिओ आहे तो हळदी कुंकूचा आहे, जे की मी रथसप्तमीला केलं होतं, पण त्याचा व्हिडिओ थोडासा काहीतरी कारणामुळे लेट झाला आहे. पण व्हिडिओ इतका छान बनला आहे ना, जो की मलाच खूप आवडला आणि तुम्हाला देखील बघायला खूप आवडेल. आणि या व्हिडिओला छान असं भरभरून प्रेम द्या, लाईक कमेंट करा. आणि यामध्ये कसे आम्ही डेकोरेशन किंवा रील बनवल्या, काही धमाल केली, याचा सगळा डिटेल व्हिडिओ आहे. तर हे बघा, इथं मी आता हा व्हिडिओ डेकोरेशन कशी केलेली आहे ते तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुम्हाला देखील नंतर कधी या पद्धतीची डेकोरेशन आवडली तर तुम्हाला करायला नक्कीच मदत होईल. आणि हे डेकोरेशन आहे ना, ते मी अगदी सगळं म्हणजे घरच्या वस्तू वापरून घरच्या घरी छान असं बनवण्याचा प्रयत्न केला आहे. जे की डेकोरेशनचं साहित्य आपल्याला म्हणजे गणपतीच्या वेळेला किंवा असं काही असतं ना घरी, त्याच साहित्याचा सगळा वापर केलेला आहे बरं का. तर या फुलांच्या ज्या माळा असतात ना, ते म्हणजे गणपतीच्या वेळेलाच आणलेल्या होत्या. म्हटलं त्याचंच काहीतरी करावं. तर मागच्या वर्षी देखील या पद्धतीचं असं थोडंसं वेगळं, पण या पद्धतीचंच केलं होतं मी डेकोरेशन. तर अंशूच्या बोनांसाठी जे मी आणले होते ना फुलं वगैरे, तर ते भरपूर शिल्लक होतं. म्हटलं तर ते टाकून देण्यापेक्षा आपण छान अजून सुकलेले नाही आहेत तर छान वापर करावा. आणि मग थोडीशी पानं वगैरे पण आणलेली होती. मग त्या पानांवरती ही अशी काहीतरी छान डिझाईन बनवली होती. आणि आता हळदी कुंकू म्हटलं तर तिळगुळ पण पाहिजेच ना. तर मग तिळगुळाचं थोडंसं असं डेकोरेशन. नंतर इथं देखील छान असं काही म्हटलं बघायला पण छान वाटतं थोडंसं, आणि आल्यानंतर सगळ्यांना प्रसन्न देखील वाटेल. हा एवढंच उद्देश असतो की आपल्या हळदी कुंकूला डेकोरेशन करण्याचा. तर बघा, फायनली आहे ना, या पद्धतीचं झालेलं आहे डेकोरेशन पूर्ण. तर याचा फायनल लुक तुम्हाला मी नक्की दाखवते. डेकोरेशन वगैरे सगळं छान झालं. थोडंसं घरातलं स्वयंपाक वगैरे आवरून घेतला. त्यानंतर मी देखील तयार झाली आहे. तर हे बघा, मी तयार झाली. आता हळदी कुंकू म्हटलं तर थोडंसं काठपदर साडी वगैरे छान वाटतं, उठून दिसते. त्यामुळे म्हटलं छान काठपदरची आपली पैठणी माझ्याकडे जी होती तीच म्हटलं नेसावी छान. तर कशी वाटते ही साडी देखील तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आता हा माझा डेकोरेशनचा फायनल लुक छान दाखवते. तर कसं वाटलं डेकोरेशन ते देखील कमेंट करून सांगा. आणि आता हळूहळू सगळ्यांना मी हळदी कुंकूला पण बोलवते. आणि आमचे अंशू पण त्यासोबत तयार व्हायला लागलेले. हो बनवलेले ना, त्यावर्षी म्हणलं तेच द्यावे आपण काहीतरी बनवलेले. आणि यावर्षी वाण म्हणून असं स्पेशल हँडमेड काही वस्तू मी बनवलेल्या होत्या. तर उलनच्याच छान छान अशा रंगोली मॅट बनवलेल्या होत्या बरं का. मी आज हळदी कुंकवाला यावर्षी देण्यासाठी म्हटलं आपण स्वतःच्या हातानं काहीतरी बनवून द्यावं सगळ्यांना, आणि ते छान पण वाटेल. तर यावर्षी थोडंसं वेगळं वाण देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सगळे येणार तोपर्यंत मी पण थोडंसं फार फोटोशूट करून घेतलं, कारण एवढं डेकोरेशन छान तयारी केली तर थोडंफार तर फोटोशूट व्हायला पाहिजे ना. आणि एवढ्याच आठवणी राहतात, नाही तर आपलं नंतर काय म्हणजे असं मागच्या वर्षीचे फोटो बघितले ना तरी छान वाटतं यावर्षी. त्यामुळे म्हटलं आपण दरवर्षी नेहमी काहीतरी वेगळं करत जाऊ. यामध्ये व्हिडिओमध्ये सगळ्यांचे व्हिडिओ नाही कॅप्चर करता आले मला. जेवढं मला पॉसिबल झालं तेवढं मी केलं. पण कार्यक्रमाला सगळे छान आले, सगळ्यांमुळे छान कार्यक्रमाला शोभा आली. तर सगळ्यांना खूप थँक्यू. आणि असा कार्यक्रम असला ना की आपला उत्साह काही वेगळाच असतो. म्हणजे आपल्याला तहान भूक विसरून सगळं करायला आपण करत असतो.
वाण हे तर आहे ना फक्त एक निमित्त असतं की बाबा एकमेकांना भेटण्याचं, एकमेकांना छान एकमेकांच्या घरी जाऊन छान त्यांनी डेकोरेशन किंवा काय केलं त्यांचं थोडंफार कौतुक करणं आणि छान गप्पा वगैरे झाला की सगळ्यांचा मूड एकदम फ्रेश होतो. तो महिना, संक्रांतीचा महिना हा खरंच खूप छान असतो. पहिलं एवढं काही जास्त असायचं नाही, पण आता छान असं सगळं व्हायला लागले. त्यामुळं आता जसं आपण सगळे बदलत जातो तसं आपण पण बदललं पाहिजे आहे. आणि छान अशा नवीन नवीन पद्धती तुम्ही देखील करत जा आणि करत असाल तर नक्की ते देखील कमेंट करून सांगा. आजकाल आमच्या अंशूला पण आहे ना मम्मा जशी तयार होते तसंच तयार व्हायला आवडतं. तर इकडं मी साडी नेसलेली आहे, तर तिला पण साडी नेसायची होती. त्यासाठी तिचा खूप हट्ट चालला होता. मग काय तिच्यासाठी पण मी एक साडी छान अशी शिवून घेतलेली आहे. मग ती पण तिला नेसवली. अशा पद्धतीनं छान असं हळदी कुंकू वगैरे केलं. आता हळदी कुंकू एवढं छान सगळ्या तयार झाले म्हटलं मग थोडंफार रील तर व्हायला पाहिजेत ना. मग त्याच्यासाठी आमच्या इकडं सगळे हळदी कुंकूला येऊन गेले. मग तर इकडं बघा मस्त अशी हळदी कुंकूसाठी रीलसाठी प्रॅक्टिस, किती ती रीलसाठी धडपड तुम्ही बघा. जेवढ्या हळदी कुंकूसाठी आता सध्या ज्या ट्रेंडिंग रील चालू होत्या ना त्यातल्या सगळ्या थोड्या आम्ही करण्याचा ट्राय करत होतो. त्यातून एक 3-4 रील आमच्या तयार झाल्या. त्यासाठीच खूप वेळ गेला. मग छान फोटो वगैरे घेतले, छान गप्पा मारल्या आणि हे देखील बघा आमच्या व्हिडिओसाठीच किती ती धडपड चाललेली होती. आणि एकूण एक कार्यक्रम इतका छान झाला आणि यावर्षी तर खूप छान झाला, मला देखील आवडला. तर तुम्हाला कसा हा वाटला कार्यक्रम नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर नक्की तुम्ही देखील अशा पद्धतीनं डेकोरेशन वगैरे करा आणि शेअर करा सगळ्यांना. आणि एकदा आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला. आणि अशा छान छान व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय.